खेळ बिंदास 11 वडवलीचा पहिल्या राऊंड मध्ये झालाय. पूर्वी 11 सांडशीला त्यांनी पराभूत केलं आणि आता सिद्धिविनायक नेरळपाडाच्या अगेन्स्ट सलामीच्या भूमिका ऋषी आहे. नॉन स्ट्रायकर लाक्षे आणि दिनकर तळपे बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन प्रेक्षकांचा जल्लोष, प्रेक्षकांचा आवाज जोरदार टाळ्यांनी क्रीडांगण दुमदुमलंय आणि पहिल्या बॉल साठी दिनकर तळपे गोलंदाजी मार्क वरती इथून सज्ज होत असताना गेम ऑन. पहिला बॉल दिनकर तळपे कडून समोर ऋषी. पहिला चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात. वाईट रनने सिद्धिविनायक नेरळपाडा टीमची सुरुवात. 51 धावा करून देखील कालभर मालेगाव संघ सेफ नव्हता. त्यामुळे आता या मॅच मध्ये सिद्धिविनायक नेरळपाडा देखील त्याच अनुषंगाने बॅटिंग इथून करणार, कारण समोर दिनकर तळपे एक आव्हानात्मक ओव्हर आहे. ऋषीच्या बॅट मधून कव्हरच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय आणि अडवलाय चेंडू. व्हेरी गुड फिल्डिंग. 3 धावा पहिल्याच बॉलवरती. बिंदास लदगे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. बिंदास 11 वडवली. बिंदास खेळ त्यांना करावा लागेल. 1 बॉल 3 धावा. दिनकर तळपे एक अष्टपैलू खेळाडू वडवली टीमचा. शॉट ऋषीच्या बॅट मधून पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रातून पुढे गेला चेंडू. खेळाडू तयार आहे. 2 बॉल 4. खतरनाक स्ट्रोक येत आहेत. मागच्या 2 रात्रीमध्ये 1 वाजल्यानंतर रन्स येत नव्हत्या. तिसऱ्या रात्रीमध्ये 1 वाजल्यानंतर मात्र धावा येत आहेत. 2 बॉल 4 धावा. सिद्धिविनायक नेरळपाडा अक्षय मात्रे गोलंदाजी करतोय. दिनकर तळपे शॉट भारी ऑन साइडला 30 यार्ड सर्कलचा बाहेर चेंडू वेगवान धावला. खेळाडू काऊ फेस मध्ये सीमा पार बाउंड्री, सीमा पार चौकार. 3 बॉल 8 धावा. प्रत्येक बॉल वरती पूर्णपणे नजर ठेवून लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन होतोय आणि अक्षय मात्रे ऋषीची सलामी 3 बॉल मध्ये रन्स केल्यात 8. 3 बॉल 8. दिनकर तळपे पहिल्याच ओव्हर मध्ये सिद्धिविनायक नेरळपाडाच्या अगेन्स्ट थोडे महाग षटक ठरते. 3 बॉल 8. गोलंदाज दिनकर समोर अक्षय मात्रे. लोवर फुट टॉस होता. समोर खेळलेत कव्हरचा खेळाडू. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग सुरू आहे. 2 खेळाडू धावतात. चेंडू अडवलाय चेंडू. 2 धावा. 4 बॉल 10. बिंदास 11 वडवली. 4 बॉल 10 धावा इथून दिल्या दिनकरने. बॅटर ऋषी आणि अक्षय मात्रेने इथून सलामी स्वीकारत असताना चांगली बॅटिंग इथून सुरू केली आहे सिद्धिविनायक नेरळपाडाने. राज भोईर यांचा कालभर मालेगाव संघ जिंकला. मॅन ऑफ द मॅच कोणी असू दे, पण गेम चेंजर प्लॅनिंग होतं ते राज भोईर यांचं. धावसंख्या 10 या अंकावरती. दिनकरचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेची ओव्हर. अपील जोरदार आहे. जोरदार अपील. स्ट्रॉंग अपील. हाऊस दॅट. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इथून करण्यात आली आहे आणि सिद्धिविनायक नेरळपाडा टीम इथून आता बघायचं डिसिजन काय येईल. रनआउट साठी रेफर केलं. 10 धावा ऑन बोर्ड आहेत आणि तिसरे पंच टेक्निकल ऑपरेटर इथून लवकर डिसिजन देतील की बॅटर आउट आहे की नॉट आउट आहे. क्विक डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. फिल्डिंग आपण स्प्रेड करा ही विनंती करेल मी बिंदास 11 वडवली टीमला. डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला 1 DRS देण्यात आलेला आहे आणि त्याचा वापर रनआउट साठी देखील DRS चा वापर इथे करण्यात आलाय. बघायचा आता तिसऱ्या पंचांचा निर्णय. फलंदाज नक्की काय घडेल बघायचंय. आणि डिसिजन आलाय फलंदाज OUT आउट. खरं तर जेव्हा हिट झाला तेव्हा फ्रेम मध्ये देखील नव्हता आणि बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू गमावलेला आहे. धावा संख्या 10 असताना विकेट आली ऋषीची. एक रिव्ह्यू सक्सेसफुल. पुन्हा तुम्हाला संधी. एक रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पंचांचा निर्णय अंतिम. एक षटक पाहिलं आपण दिनकर तळप्याचं. रन्स आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. 1 बॉल आणि अजून बाकी आहे. माफिया सवी 10 धावा आहेत.
एक चेंडू बाकी आहे. धावा संख्या 10. धावा संख्या 10. बिंदास 11 वडवली टीम. दिनकर तळपे विकेट कमावली ऋषीची. गरज नसतानाची विकेट आली. रनआउटच्या स्वरूपात तो आउट झाला आणि आता दिनकर तळपेच्या विरोधात अक्षय म्हात्रे. अंतिम बॉल आहे. शॉट भारी मारलाय. इथून एक रन. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. आता पुन्हा DRS. पंचांनी रेफर केलं. बघायचं एक्झॅक्ट काय. यस राज भोईर सर आपण रेफर केलं अंपायरने. रनआउट साठी पुन्हा एकदा चेक केलं जाईल. धावा संख्या 10. वन मोर टाइम. पुन्हा एकदा ती अपॉर्च्युनिटी पकडली आहे का की बॅटर सेफ आहे याचा डिसिजन येईल. चला ओव्हर इथून समाप्त होईल. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. फिल्डिंग आपण लावून घ्या. बिंदास 11 वडवली टीमचा दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर देखील सिलेक्ट झालाय. तत्पूर्वी निर्णयाची वाट ते पाहत आहेत. फास्ट केलं थोडा. रात्र भरपूर झालेली आहे. चला फिल्डिंग आपण लावून घ्या. फिल्डिंग स्प्रेड करा आपण. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. आणि डिसिजन येतोय फलंदाज नॉट आउट. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 11. पहिल्या ओव्हर मध्ये दिनकर होता. दुसऱ्या ओव्हर मध्ये आला आहे संकेत. बिंदास 11 वडवली टीम कडून संकेत. पहिला बॉल. बॅटची कडा आहे. मागे फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू आहे आणि फेक झाली या दरम्यान. रनसाठी आता पुन्हा चान्स बनली. पुन्हा अंपायरने रेफर केलंय रनआउट साठी. बघायचं आता निर्णय काय येईल. तिसऱ्यांदा रनआउट साठी. इथून आता बघायचं डिसिजन काय असेल. तिसऱ्या पंचांना जागेवरून उठून न देता 3 चेंडू आणि 3दा रनआउट साठी हे पंचांकडून रेफर करण्यात आलंय. याची नोंद घ्या. सिद्धिविनायक नेरळपाडा टीमने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करत असताना. शांत वातावरण पण तितकाच गरमागरमीचा खेळ सुरू आहे. कारण खेळाडू फुल ऑन एनर्जी आणि तिसऱ्या पंचांचं ऑब्झर्वेशन इथे सुरू आहे. डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. फलंदाज अक्षय वाट पाहतोय निर्णयाची. टीम वडवली वाट पाहतीये डिसिजनची. खूप अत्यंत क्लोज डिसिजन आहे. एकदा दोनदा तीनदा वारंवार चेक केलं जातं सातत्याने कारण क्लोज डिसिजन आहे. आणि फलंदाज सेफ आहे. नॉट आउट. खूप क्लोज डिसिजन होता. किंचित असं वाटलं की कदाचित आणि कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी आमचे अंपायर एकदा दोनदा तीनदा वारंवार चेक करून डिसिजन देत आहेत. बॅटर सेफ आहे. KTC लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे. खूप छान काम. इतकी कडाक्याची थंडी असताना देखील इतकं छान काम कॅमेरामॅन करतात. व्हेरी गुड जॉब कॅमेरामॅन KTC लाईव्ह इव्हेंट. सूरज मिनमिन आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. आणखीन एक वाईट बॉल. आणखीन एक धाव ऍड होईल. सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला एक्स्ट्राच्या धावा टीम बिंदास 11 वडवली टीम कडून देण्यात येतात.
हेमंत चंचल स्ट्राईक वरती आहेत. धावांची गती फलंदाजाच्या बॅटमधून आता वाढवण्यासाठी हेमंत स्ट्राईक वरती आहे. बॅटमधून रन्स निघाल्यात. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव. स्कोर कार्ड आपण बघू शकाल. सिद्धिविनायक नेरलपाडा टीमचं 14 धावा. षटक क्रमांक दुसरं संख्येत आल्यात बिंदास 11 वडवली टीमने. खरं तर धावा संख्येचा वेग थोडा या षटकामध्ये मंदावलाय. संत गतीने या ओव्हरमध्ये धावा संख्या येते. 14 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये संख्येत नाही. आतापर्यंत तरी चांगली बॉलिंग केली. अक्षय आला स्ट्राईक वरती. जशी राज भोईरने बॅटिंग केली होती, अमोल मोडकने बॅटिंग केली होती, तसा ब्लास्ट इथून करेल का? आणि इथून डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू आपला गमावलेला आहे. आणि पंचांना जर का वाटलं तर ते रेफर करू शकतात. या पंचांना आम्ही पूर्णपणे अधिकार दिलेला आहे, याची आपण नोंद घ्या. दोन्ही अंपायर चर्चा करतात. खेळाडूंनी आपापसामध्ये चर्चा करू नये. येस, डॉट बॉल. सिद्धिविनायक नेरलपाडा अक्षय म्हात्रे. संख्येच्या षटकामध्ये रन्स कमी आल्यात आणि तो तडाखा आता दाखवावा लागेल. शॉट अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून. गगनचुंबी षटकार आउट ऑफ द पार्क. टोकला अक्षय म्हात्रेने. मनगटात ताकद आहे आणि ती ताकद दाखवली. सिक्सर मारलाय. रन्स पोहोचल्या सिद्धिविनायक नेरलपाडा संघाच्या. सिक्सरने धावा 20. बिंदास 11 वडवलीच्या विरोधात अक्षय म्हात्रे उभा आहे. कारण त्याला माहिती आहे की 4 ओव्हर पर्यंत खेळणं म्हणजे आपल्या संघासाठी रन्स होतील. बिंदास 11 वडवली संघाने देखील आपल्या टीम मधला चांगला बॉलर संकेत सेकंड ओव्हर मध्ये आणलाय. पण धावा वाचवणं हे गोलंदाजाला जमलं पाहिजे. 20 धावा. कारण मालेगाव संघाच्या एका बॉलरने पूर्णपणे मॅच फिरवली होती. कारण चेंडू गोलंदाजाकडे म्हणजे मॅच मध्ये जबाबदारी फार मोठी असते बॉलरकडे. गोलंदाज तयार. समोर अक्षय म्हात्रे. संकेतचा चेंडू डॉट बॉलची फेक झाली. 20 धावा ऑन बोर्ड आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी तुम्ही बघत आहात. एक चेंडू गोलंदाजाचा इथे बाकी आहे. चांगले बॅटिंग सुरू आहे अक्षय म्हात्रे. शेवटचा बॉल आहे. मागे चेंडू चालला. खेळाडू धावतायत. मोठा चेस आणि लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचला चौकार. सिद्धिविनायक नेरलपाडा टीम 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 24. सचिनच्या विरोधात राऊंड द विकेटने आल्यानंतर पहिलाच बॉल हेमंत चच्चने देखील हात खुले केले. शॉट हवेत आहे. नो मॅन लँड. खेळाडू दूर होते, पोहोचू शकले नाहीत. हातात बॉल येईल तोपर्यंत धावा 2.
सिद्धिविनायक नेरळपाडा. टीमची टोटल वाढती आहे, 26 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. आणि इथून थोडं फास्ट खेळणं हे तुम्ही दोन्ही संघांसाठी आमच्या सूचना आहेत. 26 धावा, कारण जर आपल्याकडे 10 ओव्हरच्या मॅचेस जर राहिल्या ना तर किमान सकाळ होईल 7 मॅचेस व्हायला, एवढं मात्र खरं. गोलंदाज सय्यार सचिन हेमंतच्या अगेन्स्ट तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेत. फुल टॉस होता, बॅटवरती होता, खेळाडू तयार आहेत. 1 रन फक्त मिळेल. फिल्डिंग परफेक्ट सेट केली आहे सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या विरोधात. बिंदास 11 वडवली टीम. सुप्रसिद्ध गीतकार गायक वडवली गावाचे, कर्जत तालुक्याचे बिंदास लदगे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे बिंदास 11 वडवली. आणि तसा बिनधास्त गेम त्यांना करायचा आहे. आणि समोर सिद्धिविनायक नेरळपाडा. बॅटिंगचं पॉवर हाऊस. अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राईक आहे. धावा संख्या इथून वाढवायची आणि इथून शॉट फाईनलेकडे चेंडू आहे. रन मिळणार नाही, घाई करून चालणार नाही. अक्षय म्हात्रेने ओळखलंय, कारण शेवटपर्यंत इनिंग खेळायची आहे. शेवटपर्यंत राहिले तर एक तरी बॉलरचे चेंडू आपल्या ताफ्यात येतील. आणि तशी बॅटिंग करताना अक्षय म्हात्रेने हा चेंडू जाऊ दिला. डॉट बॉल आला. स्कोर कार्ड 27 धावा. 3 बॉल 27 धावा. सचिन इथे मात्र थोडासा आपल्या गोलंदाजीने बिंदास 11 वडवलीला चांगल्या स्थितीत आणतोय, पण ही स्थिती इथून मात्र बिघडली. कॅच ड्रॉप केली अक्षय म्हात्रेची. चांगल्या स्थितीमध्ये सचिनने आणलं होतं बिंदास 11 वडवलीला. रन्स त्याने थांबवल्या होत्या. चौथ्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली. 1 रन आली. 4 बॉलमध्ये धावा दिल्या त्याने. 4 बॉल 4, 28 धावा आहेत. सचिनची गोलंदाजी 1 बॉल 1 रन अशा गतीने सध्या इकॉनॉमिकल षटक तो टाकतोय. आणि हेमंत चंदच्या अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये बाउंड्री त्याने रोखलेल्या आहेत. 5वा बॉल हेमंतचा शॉट अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. खेळाडू धावतोय, पोहोचलाय, बॉल त्याने उचललाय, फेक करेल तोपर्यंत 2 धावा केल्यात. 2 धावांनी धावा संख्या 30. सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचा स्कोर पोहोचलाय 30 धावा. 1 बॉल बाकी आहे. चला, फलंदाजाने रिक्वेस्ट असेल की वारंवार आपण सल्लामसलत करू नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. रात्रीचे 2 वाजलेत. उद्या आपल्या सर्वांना सकाळ झाली की आपापल्या जबाबदारीने पुन्हा एकदा जावं लागणार आहे. आणि शेवटचा बॉल सचिनचा समोर हेमंत चंदचे. लास्ट बॉल. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर 10च्या करंट रन रेटने धावा संख्या ती सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची 30. शेवटची एकच ओव्हर बाकी आहे. आणि आता 1 ओव्हर इथून टाकली जाईल आणि मी रिक्वेस्ट करेल की फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण 30 धावा झालेले आहेत. आता पाण्याची आवश्यकता नाही, कारण पहाट झालेली आहे. त्यामुळे इथून आता ड्रिंक्स ब्रेक वगैरे अशा गोष्टी नसतील. 1:48 आज खरं तर खूप उशीर झालाय, पण आपले खेळाडू इतके भारी खेळतात की त्यांचा खेळ बघताना असं वाटतं की ही रात्र संपू नये, पहाट येऊ नये. रमेशजी काळन साहेब आज संपूर्ण रात्र थांबलेत. अनिल शेठ काळन संपूर्ण रात्रभर, मी म्हणाल की मागील 10 ते 15 दिवसापासून त्यांना रात्रीची झोप नाहीये. स्पर्धेचं योग्य नियोजन, सर्वांची देखभाल, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे मान सन्मान आणि त्यांच्या समवेत सुभाषजी सोनावले, सागर काळन, गणेश सोनावले, सूरज गोडविंदे, सुधीर कहारे, संकेत सोनावले असे इतर त्यांचे सहकारी देखील मेहनत घेतात. संदीप गायकवाड, राजेश भोईर यांचं देखील फार मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून शॉट ऑफ द मॅच, स्क्वेअर लेगच्या वरून पॅराशूट शॉट, सिक्सर. खतरनाक. ज्या पद्धतीने एरोप्लेन टेक ऑफ घेतो त्या पद्धतीने अक्षय म्हात्रेचा शॉट आहे. चेंडू आम्ही पाठवतोय. तांबे सर चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तांबे सर चेंडू पाठवा. धावा संख्या पहिल्याच बॉलवरती सिक्सर आलाय. 36 धावा. बॉल येतोय बघा, अक्षय चेक करा. 2 चेंडू आम्ही पाठवलेत. 1 चेंडू पंचांकडे द्या, स्क्वेअर लेग अंपायरकडे. 1 बॉल आपण सिलेक्ट करा. खरं तर आम्ही ज्या कंपनीतून चेंडू आणलेत ना, जवळपास त्या कंपनीला आम्हाला पुन्हा ऑर्डर द्यावी लागेल, इतके चेंडू गेलेत.
उल्हास नदीच्या तीरावरती असणारं जनार्दन स्मृती क्रीडांगण बाकरेचा पाडा मैदान आणि किमान 40 ते 45 चेंडू आमच्या 3 रात्रीमध्ये गेलेले आहेत. कारण आपल्या फलंदाजांचे शॉट इतके भारी आहेत की चेंडू लांब लचक षटकारताना मारले आणि अक्षय मात्र देखील तसा त्याच पॉवरने शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर्सवरती तो सध्या हल्ला बॉल करतो. 36 धावा आहेत एक बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज तयार. अक्षयच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्वीप केलंय चेंडू. वन मोर हिट फ्रॉम बिग मॅन. बिग हिट सिक्सर 42. व्हॉलेंटियर. धावसंख्या 42. अक्षय मात्रेने 2 बॉल 2 षटकार मारलेत आणि इथून पुढे गोलंदाज डॉट बॉल काढावे लागते बिंदास 11 वडवली टीम साठी. आणि अक्षयच्या बॅट मधून तिसरा शॉट हवेत आहे आणि तिसरा लगातार षटकार मारलाय. 3 इन अ रो. 3 बॉल 3 सिक्सर. रन्स पोहोचल्यात 48 आणि अक्षय मात्रे नॉट आउट सध्या बॅटिंग करतोय. 48 धावसंख्येमध्ये एकट्या अक्षयची धावसंख्या आहे 37 धावा. 14 बॉल 37 धावा. टाळा होऊन जाऊ द्या सिद्धिविनायक नेरळपाडा संघ. 50 येऊ शकते. फक्त 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13 धावा आल्या पाहिजेत. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचा पहिली 50 टोकणारा फलंदाज ठरू शकतो अक्षय मात्रे. यशोदीप डिक्सळ संघाचा रोहित सावंत 48 धावसंख्येवरती आउट झाला होता. पण सध्या अक्षय मात्रेकडे एक मोठी संधी आहे की हाफ सेंचुरियन प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट तो बनू शकतो. 3 बॉल 13 धावा 50 साठी पाहिजेत आणि टोटल स्कोर आहे 48. बिंदास 11 वडवली शेवटची ओव्हर. अक्षयसाठी हा चेंडू शरीरावरती लागलाय. एका रन साठी इंटरेस्टेड पोहोचलाय देखील आणि दुसरीसाठी इथून सुरुवात करून जमणार नाही. लेग बायची धाव. टीमची टोटल 49. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीम सिद्धिविनायक नेरळपाडा सध्या बॅटिंग करते. पहिल्या मॅच मध्ये सेकंड राऊंडच्या 51 झाल्या होत्या आणि इथे देखील तुम्ही बघू शकता की बॅटिंग करत असताना नेरळपाडा संघ जाऊन पोहोचलाय 49 आणि रवी शिनारे यांच्याकडून अक्षय मात्रेच्या षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेलं आहे. 2 बॉल बाकी आहेत. हेमंत चंचल ऑन स्ट्राइक. फुल टॉस वरती जोर लावलाय आणि जोरदार फटका सीमा पार खेचलाय. सिक्सर. हेमंत चंचलने धावा पोहोचल्यात 55. 25 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये. गोलंदाज बिंदास 11 वडवली संघाचा सुरेश. 1 बॉल फक्त आता त्याच्याकडे. 55 धावा. 25 धावा एकट्याने दिल्या. तिघांनी मिळून 30 दिल्या आणि एकट्याने 5 बॉल मध्ये 25 दिल्यात. तिघांच्या गोलंदाजीवरती एकटा भारी ठरलाय. धावसंख्या 55. लास्ट बॉल शॉट आलाय. दुसऱ्या रन साठी जरूर निघालाय अक्षय मात्रे आणि शॉट स्क्वेअर लेग पर्यंत बॉल फील्ड झाला तोपर्यंत 2 केल्या. तिसरीसाठी हेमंत पोहोचणार का? 2 धावा मिळतील. 57 धावांनी पहिली इनिंग कंप्लीट केली. अक्षय मात्रे नॉट आउट परतलाय. हेमंत चंचल नॉट आउट परतलाय आणि 58 धावांचा टार्गेट इथून सेट केलं बिंदास 11 वडवली टीमला. 24 बॉल 58 धावा इथून चेस कराव्या लागतील. बघूया आपण सेकंड इनिंग कशी सुरू होईल. त्याआधी ऐकूया डीजे साहिल तांडेल यांचं सुमधुर संगीत.
तर सूरज घोडविंदे यांच्याकडून नवीन टी शर्ट सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला देण्यात येतील. पण ही मॅच जिंकावी लागेल. सूरज घोडविंदे यांच्याकडून मात्र टी शर्ट पुरस्कृत करण्यात येतील. आणि बघायचं आता सिद्धिविनायक नेरळपाडा ती विजयाची घोडदौड या स्पर्धेमध्ये सुरू ठेवणार का. बघा रात्रीचे 2 वाजलेत. सूरज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून मॅच लाईव्ह पाहतात आणि मात्र या संघासाठी टी शर्टची अनाउन्समेंट त्यांनी केलेली आहे. पण आता इथून बिंदास 11 वडवलीचा खेळ विसरून चालणार नाही. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. सलामीची जोडीने जी सुरुवात करून दिली होती ती 30+ ची पार्टनरशिप 40+ ची पार्टनरशिप होती. आणि पुन्हा एकदा ज्ञानेश्वर लदगे आणि दिनकर तळपे या जोडीला गोलंदाजींच्या विरोधात हाहाकार माजवावा लागेल. आणि आता फलंदाजांना रिक्वेस्ट आहे की आपण स्टेजच्या समोर येऊन चेंडू चेक करा. लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. स्टेजच्या समोर या. दोन्ही बॅट्समन या ठिकाणी स्टेजच्या दिशेने आपण येऊन चेंडू चेक करा. जिंकण्यासाठी 58चं टार्गेट आहे. 58. ज्ञानेश्वर इथेच थांबा. इथूनच चेंडू आपण चेक करा. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. फिल्डिंग लावून घ्या सिद्धिविनायक नेरळपाडा. दिनकर तळपे आणि ज्ञानेश्वर लदगे हे दोन ओपनिंग बॅटर बिंदास 11 वडवलीला मजबूत करतात. कारण पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सामन्याच्या त्यांनी काय बॅटिंग केली होती. आता तसाच फलंदाजांना पुन्हा एकदा टार्गेट मोठे 58 धावांचं. आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो कालभैरव मालेगाव संघाशी क्वालिफाय मॅच मध्ये 2 हात करेल. जोरदार टाळ्यांनी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कॉन्फिडन्स भरपूर आहे. जिद्द चिकाटी मेहनत या 2 खेळाडूंमध्ये आहे. आणि सिद्धिविनायक नेरळपाडा टीम कडून पहिल्या पॉवर प्ले मध्ये अमित सोना 24 कॅरेट शुद्ध सोने म्हणजे गोलंदाजी मध्ये अमित सोना. पहिल्या ओव्हर पासून ज्या पद्धतीने जय भवानी वावलोली टीमने पाठलागाला सुरुवात केली होती तसा सुरुवातीपासूनच अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल बिंदास 11 वडवलीला. 24 बॉल 58 धावा. सामना मोठा आहे. जिंकणाऱ्या संघाला क्वालिफाय मॅचचं तिकीट आहे. आणि ते क्वालिफाय मॅचचं तिकीट मिळवण्यासाठी खरं तर दोघांमध्ये सुरू असणारी ही झुंज आता पहिल्या ओव्हरमध्ये अमित सोनाचं षटक इथून सुरू. 38 सर्कलच्या एंड वरून गोलंदाजीसाठी सुरुवात करतो अमित सोना. टार्गेट आहे ते मात्र 24 बॉल 58 धावसंख्येचं. पहिला बॉल फुल टॉस. नो बॉल दिलाय पंचांनी. रन साठी निघालेत बॅटर. नो बॉल सिंगल 2 धावा आणि फ्री पुढच्या बॉल वरती. 1 फॉर दी ओव्हर देखील पंचांनी देण्यात आलेले अमित सोनासाठी. या गोलंदाजाकडून नो बॉलची अपेक्षा नव्हती सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला. कारण सहसा अमित सोना नो बॉल टाकत नाहीत. पण या बॉल वरती ग्रीप करणं आणि चेंडू रिलीज करताना मात्र थोडीशी मिस्टेक झाली. फ्रीचा बॉल. ज्ञानेश्वर लदगेला पहिला चेंडू खेळण्यासाठी एक मोठी संधी. ज्ञानेश्वर लदगेच्या बॅट मधून शॉट हवे ते फ्रीचा बॉल आहे. कॅच जरी पकडली तरी विकेट नसेल आणि त्याचा फायदा बिंदास 11 वडवलीला. पहिल्या बॉल वरती धावा झाल्या त्या 3. पहिल्या बॉल वरती 3 धावा. 58चं टार्गेट आहे. वेगवान बॅटिंग करायची आहे. पहिल्या ओव्हर पासून खेळायचं आहे. 40+ हा खेळाडू आहे अमित सोना. इतकी वर्ष झाले म्हणजे 30-32 झाले की आपण बोलतो की रिटायर व्हायला पाहिजे. अमित सोना 40+ आहे. अजून देखील 30 एनर्जी आहे. 1 बॉल 3. दिनकर तळपे स्ट्राइक वरती आहे. शॉट दिनकरचा बरोबर बॅट वरती आणि उंच हवेत गेला चेंडू आणि ऋषीने पकडली कॅच. बरोबर जजमेंट ठेवलं. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक मोठी विकेट. फलंदाज बाद. डीजे
थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानावरती उतरत आहेत. संकेत लदगे. दिनकर तळपेचा शॉट अतिशय भारी होता, पण भरपूर हाईट घेतली चेंडूने. एक बॉल वरती 3 आल्या होत्या, दुसऱ्या बॉल वरती विकेट आली. संकेत लदगे एक जरी बॅट्समन जरी एका बाजूने हिट खेळत राहिला ना, तर मॅच एकदम फिट टू फाईट देता येईल. संकेत लदगेच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. खेळाडू पुन्हा एकदा काऊकानं वेगवान धावला, पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू चालला जमिनी समांतर चौकार. चांगली बॅटिंग करतोय फलंदाज संकेत लदगे. अमित सोनाच्या विरोधात इथून डॉट बॉल खेळताना सात धावा फलकावरती आहेत. अजूनही 51 धावांची गरज आहे. फुल टॉस होता बॅट वरती, प्रॉपर टायमिंग आणि आणखीन एक बाउंड्री संकेत लदगेच्या बॅट मधून. सिद्धिविनायक नेरळपाडाला चोख प्रत्युत्तर देताना बिंदास 11 वडवली. संकेत लदगेचा आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. चौकारांची खेळी साकारतोय फलंदाज संकेत लदगे. रन्स आलेत 11. शेवटचा बॉल, संकेत लदगेचा फटका इथून फसलाय. आणखीन एक विकेट कमावली अमित सोनाने. षटक क्रमांक पहिलं. रन्स 11, विकेट आल्यात या ओव्हर मध्ये 2. येणारे चेंडू 18, जिंकण्यासाठी रन्स हव्यात इथून अजूनही 47. न्यू बॅटर ऑन क्रीज. बिंदास 11 वडवली टीम कडून. पहिल्या ओव्हर मध्ये 11 शुभम आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर लदगे आणि शुभम या जोडीला आपल्या संघासाठी रन्स कराव्या लागतील, कारण येणारे 18 बॉल आहेत, 47 अजूनही करायचे आहेत. ज्या पद्धतीने अक्षय म्हात्रेने बॅटिंग केली, 37 रन्स वरती तो खेळत होता, आणि त्या पद्धतीने ज्ञानेश्वर लदगेला त्या अक्षय म्हात्रेच्या इनिंगला तोडीस तोड देणारी इनिंग आता साकारावी लागेल, कारण 18 बॉल आहेत आणि 47 धावांची गरज आहे. 18 बॉल षटकारांच्या जर का लँग्वेज मध्ये आपण पाहिलं तर इथून 8 सिक्सर मारायचे. 18 बॉल मध्ये 8 सिक्सर होऊ शकतात धावा बिंदास 11 वडवलीसाठी, आणि बेधडक शॉट ज्ञानेश्वरला खेचावे लागतील. पहिलाच बॉल बरोबर ज्ञानेश्वरच्या समोर चेंडू, आणि वा, अफलातून एफर्ट्स होते. कॅच ड्रॉप झाली, पण आपल्या संघासाठी षटकार नक्कीच त्याने वाचवलाय. एकच धाव. 17 बॉल 46 ची गरज आहे. आता स्ट्राइक वरती येतो शुभम. कॉन्सन्ट्रेशन करून फुल ऑन फोकस ठेवावा लागेल फलंदाजांना. शॉट भारी आहे शुभमचा. खेळाडू तैनात आहे. सिंगल मिळेल. 2 बॉल 2 सिंगल, 16 चेंडू आणि 45 रनची गरज आहे. रवी शिनारे यांच्याकडून अक्षय म्हात्रेच्या 37 धावांच्या इनिंग साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. पण आता ज्ञानेश्वर लदगे इथून बिंदास 11 वडवली संघाला. 16 बॉल 45. बॅटची कडा आणि विकेट. मेन विकेट बिंदास 11 वडवली संघाची. ज्ञानेश्वर लदगे आउट. तिसरा धक्का आहे. कम ऑन डीजे.
आता जबाबदारी आहे शुभम आणि नवीन उतरलेला फलंदाज पप्प्यावरती. फोर्टी 45 अजून करायचे. पप्प्याच्या बॅटमधून शॉट गेल्या गेल्या मैदानावरती त्याच्या बॅटमधून निघालेला हा शॉट बाउंड्री लाईन पार करत असताना संघर्ष अजूनही कायम आहे. तो बिंदास 11 वडवलीचा. कमॉन डीजे बजाव. असताना चौकार यावे ही बिंदास 11 वडवली संघाची इच्छा नक्की असेल. 14 बॉल 41 हवे होते अक्षय मात्रेचा हा डॉट बॉल. 13 बॉल आता 41. 13 बॉल 41 जावा. प्रत्येक डॉट बॉल नंतर मात्र मॅचची कहाणी बदलत जाईल. 13 बॉल 41 अजूनही शुभम आणि पप्प्या जोपर्यंत खेळपट्टीवरती येणार तोपर्यंत बिंदास 11 वडवलीला मॅच जिंकण्याची पूर्ण अपेक्षा आहे. शेवटचा बॉल पप्प्याच्या बॅटमधून शॉट हवेत आहे. खेळाडू पोहोचला आणि कॅच स्वीकारली. फलंदाज बाद. षटक पूर्ण केलं. 17 धावसंख्येवरती चौथी विकेट आली. आता 12 बॉल मध्ये रन्स पाहिजेत. कंपल्सरी 41 डीजे. तेव्हा संघाला जिंकून दिल्यानंतर हे नवीन फलंदाज नक्कीच आपल्या बॅटिंगची छाप सोडू शकतात. कारण इथून येणारे 12 बॉल 41 पाहिजेत. पहिल्याच बॉल वरती इथे वेल जज वेल कॅच. आणखीन एक बॅटर आउट. 11-41 ची आता गरज आहे. कमॉन डीजे बजा. बनत होती आणि त्या मॅच मध्ये काही इनिंग खेळले होते हार्दिक पांड्याने आणि ती बॅटिंग हार्दिक पांड्याचं करिअर बदलून गेली. आता सुजलचं करिअर बदलणारी ती इनिंग तो खेळेल का? कारण आता गरज आहे बिंदास 11 वडवली टीमला धावांची आणि येणाऱ्या बॉल मध्ये अजूनही 41 रनची गरज आहे. चांगली बॉलिंग करतो गोलंदाज. समोर सुजल आहे. प्लॅटफॉर्म मोठा आहे. स्टेज मोठा आहे. रन्स करायच्यात 41. शॉट आला सुजलच्या बॅटमधून. सिंगल रन्स वरती थांबावं लागेल. स्ट्राइक मात्र सागरकडे जाईल. अजूनही 40 धावांची गरज आहे. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 40 धावा. 8 बॉल 40 धावा. इथून आता अर्धा संघ बॅक टू द डगआउट झालाय. टीम सिद्धिविनायक नेरलपाडा गोलंदाजीवरती खूप छान टप्प्यावरती बॉलिंग इथं होते आणि या दरम्यान आणखीन एक विकेट. 6वी विकेट. सामना आता 7 बॉल 40. टार्गेट पासून बिंदास 11 वडवली संघाला दूर ठेवत असताना सिद्धिविनायक नेरलपाडा संघ. कारण 7 बॉल आणि आता 40 रनची गरज आहे. येणाऱ्या नवीन फलंदाजाचा देखील आता तोच इरादा असेल. स्पष्ट इरादा असेल
की मैदानावरती गेल्यानंतर मात्र आक्रमण आणि आक्रमण. 7 बॉल 40. शेवटचा बॉल आहे गोलंदाजाचा. चला वेळ घेऊ नका सिद्धिविनायक नेरळपाडा. रात्र खूप झालेली आहे आणि अजून एक मॅच बाकी आहे. 2 वाजून 12 मिनिटं झालेली आहेत. मागच्या 2 रात्रीमध्ये 2 वाजून 12 मिनिटांनी आम्ही घरी होतो. आता अजून एक मॅच बाकी आहे. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल प्रतीकचा. तिसऱ्या ओव्हरला इथून पूर्ण करत असताना आता 6 बॉल मध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. चला चला घाई करा, फिल्डिंग लावून घ्या. आपण हे वारंवार आपल्याला सांगावं लागतं कारण रात्र फार झालेली आहे. तुम्ही रात्रभर खेळत राहावा आणि आम्ही फक्त बघत राहावं असंच आम्हाला वाटतं. पण तुम्ही लवकर खेळावं, जिंकावं आणि आनंद साजरा करून एक शांततेची झोप घ्यावी हे सुद्धा आम्हाला वाटतं. येणारे 6 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाकडे आता जवळपास 75% अजून सामना आहे. अजूनही आपण सांगू शकत नाही. एखादा नो बॉल आला. सुजल आहे वडवली संघाचा, ज्याने मागच्या 10 ते 15 दिवसामध्ये भरपूर प्रॅक्टिस केली कारण नाईट टुर्नामेंट खेळायचे होते आणि त्याच्या बॅटमधून जर सुरुवातीला 1-2 सिक्स आले ना तर एका ओव्हरमध्ये देखील 7 षटकार येऊ शकतात. एका ओव्हरमध्ये 7 चौकार येऊ शकतात. त्यामुळे सुजल आता ती कामगिरी करेल का, कारण हा सामना सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची पूर्ण पकड आहे. म्हणजे मगर मिठीमध्ये हा सामना आहे आणि अशा मगर मिठीमधून सामन्याला पुन्हा एकदा झुकवण्यासाठी सुजलला प्रत्येक बॉल सिक्सर मारावा लागेल. पहिला बॉल दांडी गुल त्रिफलाची क्लीन बोल्ड केले सुजलला. 7वी विकेट बिंदास 11 वडवली टीमची आणि आता 5 बॉल बाकी आहेत. जे सर्व खेळाडूंना बॅटिंग नक्की मिळेल अशी सिच्युएशन आता बनली आहे. या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन, दोस्ती डाब्याचे ओनर, खरं तर त्यांच्या डोळ्यांना झोप नाहीये गेल्या 15 दिवसापासून आणि अजून 2 रात्र ते खरं तर डोळ्यात तेल घालून खरं तर या स्पर्धेला योग्य नियोजन, नीटनेटकं आयोजन करून मात्र या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला यशस्वी आयोजन, पहिलंच आयोजन आपल्या वडिलांच्या नावाने आणि स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या स्मृतींना उजाळा देताना ही खरं तर पहिली नाईट टुर्नामेंट आणि यशस्वी आयोजन आजच्या 3 रात्रीमध्ये आपण पाहिलं. अजून 2 रात्री इथून बाकी आहेत. शॉट मारलाय, समोर खेळाडू तैनात आहेत, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू चाललाय. इथून मात्र मॅच आता फार दूर आहे. आता जवळपास 100% विजय सिद्धिविनायक नेरळपाडाचा इथे पक्का आहे. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 7 फलंदाज आउट झालेत. एक तरी बॅटर टेलेंडर म्हणजे शेवटचे जे फलंदाज आहेत सचिन किंवा महेंद्र एक तरी हिट खेळणार का बघायचं. आता शॉट भरपूर उंच खेळलाय आणि मिड ऑन मध्ये कॅच ड्रॉप केले. अमित सोना होते त्या ठिकाणी. 8वी विकेट कमावता आली असती पण हरकत नाहीये. मॅच आता पूर्णपणे ताब्यात आहे आणि पुन्हा एकदा आमचे आयोजक अनिल शेठ काळन, रमेशजी काळन हे मात्र फेर फटका मारत असताना म्हणजे आयोजकांना काळजी किती आहे बघा. प्रेक्षक राजा कुठे बसलाय, संपूर्ण मैदानाच्या सभोवताली सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहणी करत असताना आता सामना फार दूर राहिलाय. नवीन बॅट्समन देखील चाललाय मैदानाच्या आतमध्ये आणि पुढील 2-3 बॉल नंतर खरं तर आपण क्वालिफायची मॅच पाहणार आहोत. हा देखील चेंडू उंच हवेत, झेलची संधी, कॅच विकेट, फलंदाज आउट. 9 फलंदाज आउट झालेत. आता शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये राहील आणि शेवटचा फलंदाज 11व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 2 बॉल बाकी आहेत. चला चला घाई करा. आता कालभैरव मालेगाव संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे. सामना संपला की सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचे कॅप्टन देखील टॉस साठी येतील. 2 बॉल बाकी आहेत. 1 विकेट. ऑल आउट होईल का बिंदास 11 वडवली. सिद्धिविनायक नेरळपाडा प्रयत्न करेल नक्की आणि शॉट भारी मारलाय. 11व्या क्रमांकाचा फलंदाज, चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत खेचलाय. 1 बॉल आहे. आता ऑल आउट पासून इथे वाचण्याचा प्रयत्न बिंदास 11 वडवली करेल कारण दिवस किती जरी बदलले तरी एकदा का टीमने ऑल आउट दिला की वर्षानुवर्ष त्याची आठवण मात्र कायम राहते. गोलंदाज तयार. शिवमचा हा चेंडू. मॅच इथून फिनिश. जिंकलाय सिद्धिविनायक नेरळपाडा आणि या सामन्याचा हिरो ठरलाय ज्याच्या बॅट मधून तुफानी बॅटिंग झाली. 37 धावांची इनिंग साकारणारा अक्षय म्हात्रे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि अक्षय म्हात्रेला रवी शिनारे
यांच्याकडून 500 रुपये